नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण उंडवडीमध्ये आहोत आणि उंडवडीमध्ये पालखीचा मुक्काम या ठिकाणी आज आहे. या ठिकाणी प्रकाश कटारिया यांची आपली भेट झालेली आहे, जे पुण्यात राहतात मात्र उंडवडीमध्ये वारकऱ्यांसाठी यांनी एक अन्नछत्र उभारलेलं आहे. या अन्नछत्राची माहिती आता आपण घेणार आहोत. प्रकाश शेठ, नमस्कार. नमस्कार. हे अन्नछत्र कधीपासून सुरू केलेले? हे आमचं शिवशक्ती सेवा मंडळ दौंड. आम्ही हे जवळजवळ 35 वर्ष झालं हे अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो. साधारणतः 1 लाख लोकांचा कार्यक्रम आहे. दौंड, उंडवडी, बारामती, कुरकुम, पुणे या ठिकाणचे व्यापारी आम्हाला दरवर्षी अन्नदान करण्यासाठी मदत करतात आणि आम्ही हा सोहळा पूर्ण करतो. आज आमच्याकडे शिरा, पुरी, मसाले भात, भाजी, ठेसा, बेसन भाकरी हा असा आमचा मेनू आहे. आम्ही सतत दरवर्षी हा कार्यक्रम करतो. 1 महिना अगोदर आम्ही हा कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आमच्याकडे पैसे देणगीदार देतात आणि आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पांडुरंगाच्या कृपेने पूर्ण करतो. साधारणतः किती मटेरियल असतं तुमच्या, म्हणजे आता पत्रावळ्या किती आहेत साधारणतः? पत्रावळ्या 30,000 पत्रावळ्या. 30,000 पत्रावळ्या. आणि मटेरियल म्हणजे आता भात तुम्ही म्हणता, पुरी म्हणताय, तर तांदूळ किती लागतो आणि गव्हाचं पीठ किती लागतं? तांदूळ 10 क्विंटल आहे. गव्हाचं पीठ जे आहे ते 9 क्विंटल आहे. गरा 7 क्विंटल आहे. 40 डबे तेल आहे आणि साधारणतः 60 आचारी काम करतात. मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो संपूर्ण या ठिकाणी बटारखाना तुम्हाला दाखवणारच आहे. हा किती वाजता चालू होतं? सकाळी 7. सकाळी 7 वाजता जेवण चालू होतं? नाही, बटरखाना चालू होतो. 10 वाजता पूजा केल्यावर चालू करतो. ते रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही गरम अन्न दरवेळेला देत असतो. पण अशा पद्धतीने हे अन्नदान या ठिकाणी चालू असतं. आणि आम्ही अनाऊन्समेंटमध्ये पण पाहिली की तुम्ही दिंड्यांना सुद्धा बोलवताय. तुमची भांडे घेऊन या आणि घेऊन जावा. आम्ही पत्रावळीच्या माध्यमातून पण देतो. दरवर्षी आमच्याकडे दिंडीवाले येतात. 200 लोक, 100 लोक, 400 लोक, त्यांना सर्व आम्हाला देतो. आणि देहूवाले जे हे आहे, पालखी प्रमुख आहे, ते पण आमच्या इथं येऊन जेवण करून महाप्रसाद घेऊन आमच्याकडनं जातात. त्यांच्याबरोबर आमचे अतिशय उत्कृष्ट संबंध आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने वारीमध्ये अनेक जण असतात की जे अन्नदान करत असतात आणि त्याच्यामुळं वारीमधला वारकरी कधीही कोणताही वारकरी उपाशी राहत नाही. ह्यांच्यासारखे दानशूर लोक जे आहेत हे वारीमध्ये जे आपल्या वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करत असतात. धन्यवाद. रामकृष्ण. या ठिकाणी सर्व तयारी जी आहे ही सुरू आहे. बटरखाना जो या ठिकाणी सुरू आहे, वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी शिरा तयार करण्याचं काम चालू आहे. पुरी फॅक्टरी जवळजवळ या ठिकाणी चालू आहे. पुरी तळण्याचं काम.
सुनो ना भैया, एकदम वो झाड़ है ना, उधर से पीछे से आओ। बंद मध्ये आम्ही चालू तुला पाहिजे का महाप्रसाद ते सांग.